उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। सहाय्यक उपायुक्त असतील, आरोग्य निरीक्षक असतील, विभाग कार्यालय अधिकारी असतील, या सर्वांना जागेवर येऊन 12 तारखेच्या मोठ्या पावसामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये नेऊन पाणी दाखवलेलं आहे। वर्षावर काम केले, कॉन्ट्रॅक्टरला विचारल्यानंतर त्यांना आम्हाला एवढंच काम करायला सांगितलंय। चिखल घराला काढायला मला रात्रीचे 1:30 वाजले, कुणाला बोलवणार? आणि आजारी पडलं, यातनं रोगराई जी निर्माण होती, लहान मुलं आहेत, छोटी छोटी मुलं आहेत की त्यांना बाबा आपण काय सांगू शकत नाही, ती जर उद्या आरोपी त्याला जबाबदार कोण? दरवर्षीचा आहे, तेवढं पुरतं बघतात, जातात, हा करूया म्हणतात, चाला संपला। कसं अधिकारी येतात आणि निघून जातात, परत पुढचा पाऊस येऊन जेव्हा पाणी येईल त्याच वेळा कोणतरी येते। आता भविष्यात तुमच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका येणार आहेत, त्यावेळेस प्रत्येकजण नगरसेवक मी करून देईन, कोणी करत नाहीत, काही नाही आहेत। त्या कॉलनीला कसं आहे की कोण राजकीय नेता नाही किंवा कोण काय नसल्यामुळं काय माणसं सहन करतात, चाललंय चालू दे असं म्हणायचं, याचं तोंडाला पानं पुसतं निघून जायचं। गेले 25-30 वर्ष गेले आम्ही हे सहन करतोय, सगळ्यांच्याकडे जाऊन आला, आता कुठं जायचं, फक्त आता मोदींच्याकडे जायचं थोडं राहिले। येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालणार गुरुप्रसाद नगरमधील स्थानिक नागरिक संतप्त। ITI प्रभागातील अनंत प्राईड अपार्टमेंट परिसरातील गटारीची पाईप चोकअप झाली असल्यामुळे त्याच्या पिछाडीस असलेल्या गुरुप्रसाद नगरमधील घरांमध्ये गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात पाणी शिरते। याबाबत महानगरपालिकेकडे पहिल्या वळी पावसावेळी म्हणजे 4 मे रोजी स्थानिक नागरिकांनी चॅनल गटर मोठी करून पाईप बसवून देण्याची मागणी केली होती। मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 15 दिवसापूर्वी फक्त खड्डाच मारला असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव म्हणाले, गुरुप्रसाद नगरमध्ये 4 मे पासून पहिला पाऊस वळवाचा आला होता, त्यावेळेला या लोकांच्या घरामध्ये सर्वांच्या पाणी गेलं होतं। तेव्हापासून महानगरपालिकेचा मी पाठपुरावा करत आहे। संबंधित सर्व अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून, उपायुक्त असतील, सहाय्यक उपायुक्त असतील, आरोग्य निरीक्षक असतील, विभाग कार्यालय अधिकारी असतील, या सर्वांना जागेवर येऊन 12 तारखेच्या मोठ्या पावसामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये नेऊन पाणी दाखवलेलं आहे। आनंद प्राईड सारख्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये जे चोकअप आहे ते चोकअप काढण्याचं काम फक्त खड्डा मारून ठेवलेलं आहे महापालिकेनं, गेले 15 दिवस झालं। त्यानंतर कोणतंही चोकअप काढण्याचं काम महानगरपालिकेकडून झालेलं नाही। त्यामुळे मोठा पाऊस आल्यानंतर वारंवार गुरुप्रसाद नगरमधील लोकांना आपल्या घरामध्ये पाणी येण्याचा त्रास सहन करावा लागतो। पाठपुरावा केला असता महापालिकेचे अधिकारी काम चालू असल्याच्या बतावण्या करत असल्याचंही तानाजी जाधव यांनी सांगितलं। यावेळी स्थानिक नागरिक म्हणाले, मी DK कुलकर्णी, गुरुप्रसाद नगर, गणेश कॉलनीतला दुसरा पाड। या एरियामध्ये पावसाळ्यात पाणी खूप साठते, घरात येतं, घरात सगळा चिखल होतो। ज्यावेळा ही 1992 साली कॉलनी स्थापन झाली, त्यानंतर वरची जी घरं ही सगळी कॉलनी वरची नंतर झालेली आहे। तिथनं येणारं पाणी हे सगळं खाली घसरती इथंच असल्यामुळं सगळं पाणी इथंच येते, सगळी घाण इथंच साठ। यानंतर कॉर्पोरेशनला अनेक वेळा सांगून सुद्धा ही गटर्स केलीत, काहीतरी 5-6 वर्षापूर्वी एका साईडची केली, ती सुद्धा अपेक्षेप्रमाणे खाली केलेली नाहीत। वर्षावर काम केले, कॉन्ट्रॅक्टरला विचारल्यानंतर त्यांना आम्हाला एवढंच काम करायला सांगितलंय। या बाजूची गटर्स झालेले नाहीत, अपोजिट साईडची गटर्स झालेले नाहीत, त्यामुळे पाणी येते, ते हे ओव्हरफ्लो होते आणि तेही पाणी परत इकडे येते आणि त्यामुळे हे पाणी ह्या घरात सगळं शिरते आणि ही सगळी घाण होते, दुर्गंधी येते। हे आज न उद्या कधीतरी इथं मोठा आजार होणार आहे। परवाच्या पावसानं पाणी जे आलं तर मी स्वतः चिखल घराला काढायला मला रात्रीचे 1:30 वाजले, कुणाला बोलवणार? आणि आजारी पडलं, यातनं रोगराई जी निर्माण होती, लहान मुलं आहेत, छोटी छोटी मुलं आहेत की ज्यांना बाबा आपण काय सांगू शकत नाही, ती जर उद्या आरोपी त्याला जबाबदार कोण? आमचा प्रश्न आहे त्या सिस्टीमचा आहे, ही सिस्टीम करते काय? मग आता आधीमध्ये काय झालं, आम्हाला मोठा आजार म्हणजे एक तानाजी जाधवांचाच आहे की जेव्हा हाक मारली तरी येतात तरी नाही, ॲटलिस्ट परवा उपायुक्त येऊन गेले। कसं अधिकारी येतात आणि निघून जातात, परत पुढचा पाऊस येऊन जेव्हा पाणी येईल त्याच वेळा कोणतरी येते, ह्याच्यावरती कुठली कारवाई होत नाही। पूर्वीचे आमदार पण आलेले नाहीत, कॉर्पोरेटर पण येऊन नुसतंच जाणार। इथं काय परिस्थिती आहे, तर सुधारणा काय करायची ह्याचा विचारच त्यांनी कधी केलेला नाही। पुढल्या सगळ्या बाजूला तुम्ही घरं बांधायला परवानगी दिली, एवढं सगळं पाणी पुढे गेल्यानंतर पुढे कुठेतरी जायला पाहिजे का नको? ते वर्षस्व पाणी मध्ये काही ठिकाणी त्यांनी बंद करून ठेवलं। मागच्या वेळा आले ते कॉर्पोरेशनची माणसं, त्यांना सगळं दाखवलं होतं हे पाणी पलीकडे जायला पाहिजे, ते सगळं इथंच येते
आणि इकडले पाणी गटर्स लहान असल्यामुळे सगळं पाणी घरात शिरायला आलंय. तिथं सगळी त्या गटरमधनं झाडं आलेली आहेत, गटार पडलेले आहेत. ही किती वर्ष झाली, एकदा सुरुवातीला गेले त्यानंतर तिकडं कोणी बघितलेलंच नाही. गटारी खोल नाहीत, मध्ये करणार म्हणून सांगितलं केल्या करा, अगदी जास्त प्रमाणात खोल केलेले नाहीत आणि इकडच्या गटारी सगळ्या बंदच आहेत. इकडनं पाण्याचा प्रवाह जातच 20 वर्षात काढलेलेच नाहीत ह्या गटारी. आता मी साधा परवा 12 तारखेला पाणी आल्यानंतर ऑनलाईन कंप्लेंट केली. ऑनलाईन कंप्लेंट केल्यानंतर 15 दिवस झाले त्यांच्याकडनं काही त्याचं काम झालं नाही. फक्त तानाजीला फोन केला, त्यांनी 2 माणसं पाठवली, जी आम्ही गटारी आमची स्वच्छ आहेत त्या स्वच्छ केल्या निघून गेल्या. त्याच्यावरती काही कारवाई नाही. अधिकारी आयुक्तापर्यंत जाऊन आलो आम्ही, पण याच्यावरती कारवाई काय होत नाही. त्या साईडला भरले की नाही, मग मुसळधार असा ओढ्यासारखं पाणी येते सगळ्यांच्यात. खोल नाही गटार, दबले गेले इकडे ह्या साईडला गटार. दरवर्षीचा आहे, तेवढं पुरतं बघतात, जातात, हा करूया म्हणतात, झाला संपला. त्या कॉलनीला कसं आहे की कोण राजकीय नेता नाही किंवा कोण काय नसल्यामुळं काय माणसं सहन करतात, चाललंय चालू दे असं म्हणायचं, याचं तोंडाला पानं पुसतं निघून जायचं, त्याला कोण वालीच नाही. आता भविष्यात तुमच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका येणार आहेत, त्यावेळेस प्रत्येक जण नगरसेवक मी करून देईन, मरून करून देईन, कोणी करत नाहीत, काही नाही आहेत. आमची मागणी एवढीच आहे की कॉर्पोरेशनने पूर्ण व्यवस्थित येऊन गटारी मोठ्या कराव्यात, वरनं येणाऱ्या पाण्याचा काय तो योग्य तो निचरा करावा. आता आनंदपेठसारख्या ठिकाणी त्यांनी आमचं सगळं पाण्याचा बोंबावून करून ठेवलं आहे. मला एवढं कळत नाही की तुम्ही ज्या आनंदपेठला परमिशन दिली ती देताना का बघितलं गेलं नाही, किंवा वरनं येणारं पाणी जे इथनं जाणार आहे त्याची योग्य सोय करणं केल्यामुळे आज तिथं तुंबलं की बोंबललं आमचं सगळं कलम. पावसाळी पाण्यात साप आला, किडूक आला, मुडूक काय चावलं, काय झालं, केवढा मोठा अनर्थ होणार. एवढे मोठे खेकडे मी स्वतः काढलेत खेकडे. रस्ता प्रत्येक वेळेला केला, वरच्या वर काम करायचं, निघून जायचं. ते घराची आता जवळजवळ पहिलं 2 पावलं चढून पायऱ्या चढून वर जात होते लोक, आता ते रस्ते एवढे उंच झालेत की खाली उतरून जायला लागले घरात. तो उखरतच नाही, डायरेक्ट त्याच्यावरती प्रत्येक वेळा 2-3 इंच वर करत करत आता तो एवढा झालाय की जाताना आता खाली उतरून जायला लागते घरात. गेले 25-30 वर्ष गेले आम्ही हे सहन करतोय. सगळ्यांच्याकडे जाऊन आला, आता कुठं जायचं, फक्त आता मोदींच्याकडे जायचं तेवढं राहिले. त्यामुळे आमचं आता म्हणणं एवढंच आहे की जर येत्या निवडणुकीपूर्वी जायचं जर काही योग्य तर ठिकाण निचरा जर झाला नाही, व्यवस्थित जर काही तरतूद झाली नाही तर संपूर्ण कॉलनी मतदानावर बहिष्कार घालणार. येत्या निवडणुकापूर्वी जर पाण्याचा योग्य निचरा झाला नाही तर संपूर्ण कॉलनी मतदानावर बहिष्कार घालणार असा इशारा स्थानिक नागरिकांनी यावेळी दिला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.